हॅलो स्टुडंट्स, आपण लॉजिक हा टॉपिक स्टार्ट केलेला. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट त्यातला पॉईंट बघणार आहे, लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके, डेफिनेशन आहे, टू स्टेटमेंट्स आर सेड टू बी लॉजिकली इक्विव्हॅलन्स इफ देअर इक्विव्हॅलन्स इज ऑलवेज ट्रू. म्हणजेच काय, दोन स्टेटमेंट्स आपण इक्विव्हॅलंट आहेत असं कधी म्हणणार, जेव्हा दोन्ही स्टेटमेंटच्या सगळ्या व्हॅल्यू काय येतील, ट्रू येतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, आता हे काही फॉर्म्युले टाईप आहेत जे आपल्याला कायम लक्षात ठेवायचे आहेत. ओके, म्हणजे पी हा कायम इक्विव्हॅलंट असतो, निगेशन ऑफ पी. ठीक आहे. पी इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी. ठीक आहे. नेक्स्ट आहे, पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. म्हणजेच पी अँड क्यूचा हा सेकंड फॉर्म्युला आहे. ठीक आहे. म्हणजे ते दोन्ही इक्वल असतात, त्या व्हॅल्यू पी इम्प्लाइज क्यू इज इक्वल टू, जेव्हा इम्प्लिकेशन असते तेव्हा फर्स्टचं आपण निगेशन घेणार आणि ऑर क्यू. ठीक आहे. निगेशन पी ऑर क्यू, आणि निगेशन पी ऑर क्यू हे इक्विव्हॅलंट असते. निगेशन आतमध्ये गेल्यावर दोन्ही पी आणि क्यू काय होतील, त्याच्या व्हॅल्यू निगेटिव्ह होतील, आणि ऑरचं काय होईल, अँड होईल. म्हणजेच टोटल व्हॅल्यू काय येईल, निगेशन पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे, शो दॅट पी अँड क्यू अँड निगेशन पी ऑर क्यू आर लॉजिकली इक्विव्हॅलंट. ठीक आहे. म्हणजे जो सेकंड फॉर्म्युला आहे तो आपण इथं ट्रू करणार आहे की तो करेक्ट आहे फॉर्म्युला. ठीक आहे. म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू हे इक्वल असते निगेशन पी ऑर क्यूशी. ठीक आहे. मग आपण टेबल कसं रेडी करणार, पी क्यू निगेशन पी, म्हणजे आपल्याला त्यात काय काय लागणार आहे त्या फॉर्म्युला प्रूव्ह करण्यासाठी, त्या सगळ्या व्हॅल्यू घ्यायच्या. ठीक आहे. पी लागणार आहे, क्यू लागणार आहे, आणि निगेशन फक्त पीचं लागणार आहे, क्यूचं लागणार नाही. त्यामुळे आपण निगेशन पी घेतलं, पी इम्प्लाइज क्यू लागणार आहे, आणि निगेशन पी ऑर क्यू लागणार आहे, आणि दाखवायचं काय आपल्याला, पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे. पी आणि क्यूच्या सगळ्या पॉसिबल व्हॅल्यूज इथं पुट केल्या, काय येतील, टी 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 एफ एफ टी एफ एफ. ठीक आहे. दोन्ही स्टेटमेंट ट्रू, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स, फर्स्ट फॉल्स सेकंड ट्रू, आणि दोन्ही फॉल्स. मग निगेशन पी काय होईल, निगेशनमध्ये काय होते, ट्रूचं फॉल्स होते, फॉल्सचं ट्रू होते. मग काय होईल, तो कॉलम एफ एफ टी टी. पी इम्प्लाइज क्यू आपण बघितलं आहे मागच्या लेक्चरमध्ये, इम्प्लिकेशन काय असते, टी एफची व्हॅल्यू एफ असते, बाकीचे सगळे ट्रू. मग टी एफ कुठं आहे बघा, पी आणि क्यूमध्ये इम्प्लिकेशन आहे, त्यामुळे पी आणि क्यू हे दोन कॉलम बघायचे. सेकंड रो आहे टी एफ, मग त्याची व्हॅल्यू काय येईल, एफ येईल, बाकीचे सगळ्या व्हॅल्यू ट्रू. अजून काय आहे, निगेशन पी ऑर क्यू. आता आपण निगेशन पी काढले आणि क्यू, म्हणजे सेकंड आणि थर्ड रो, त्यामध्ये ऑर बघायचं आपल्याला. ठीक आहे. ऑरमध्ये काय असते, जेव्हा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतात तेव्हा स्टेटमेंट फॉल्स असते, बाकीचे सगळं ट्रू. मग सेकंड रोमध्ये निगेशन पी आणि क्यूच्या सेकंड रोमध्ये दोन्ही व्हॅल्यूज एफ आहेत, मग इथं काय येईल, सेकंड रोमध्ये एफ येईल, बाकीचे सगळीकडे ट्रू येईल. मग आता आपल्याला चेक काय करायचं आहे, पी इम्प्लाइज क्यू हे इक्वल आहे का निगेशन पी ऑर क्यूशी. मग तुम्ही बघू शकता दोन्ही कॉलम इक्वल आहेत, म्हणजेच आपल्याला जर ते दोन्ही कॉलम इक्वल असतील, ठीक आहे, तर त्याची, आणि इक्विव्हॅलन्सची डेफिनेशन आपण बघितली मागच्या लेक्चरमध्ये, काय असते, दोन्ही व्हॅल्यूज जर सेम असतील तर त्याची व्हॅल्यू काय असते, ट्रू असते. मग आता पी फर्स्ट रो जर बघितली तर टी टी, दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, व्हॅल्यू आली ट्रू. सेकंड रो बघितली तर एफ एफ, म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, मग व्हॅल्यू काय आली, ट्रू आली. इक्विव्हॅलन्सची डेफिनेशन बघितली आपण मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू, मग फॉल्स असू दे ट्रू असू दे, खरं दोन्ही व्हॅल्यू सेम असतील तर व्हॅल्यू काय येईल, ट्रू येईल. मग सगळ्या व्हॅल्यू काय आल्या, ट्रू आल्या, म्हणजेच तो फॉर्म्युला काय आहे, ट्रू आहे. ठीक आहे. सेकंड बघा, टू कंपाऊंड स्टेटमेंट्स आर सेड टू बी लॉजिकली इक्विव्हॅलंट इफ दे हॅव आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यू फॉर ऑल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द कंपोनंट स्टेटमेंट. ठीक आहे. शो दॅट, मग सेमच आहे ते, पी इम्प्लाइज क्यू आपण इक्वल दाखवणार, निगेशन पी ऑर क्यूशी सेम ट्रूथ टेबल आहे तो. ठीक आहे. मग द लास्ट टू कॉलम्स, फक्त आपण ते लास्टचं इक्विव्हॅलंट घेतलेलं नाही. मग द लास्ट टू कॉलम्स जर बघितले आपण, हे सेम ट्रूथ टेबल आहे, फक्त आपण लास्टचा कॉलम घेतलेला नाही आहे. ठीक आहे. मग द लास्ट टू कॉलम्स हॅव आयडेंटिकल ट्रूथ व्हॅल्यूज, दोन्ही कॉलम सेम आहेत, त्यामुळं मग ते इक्वल होतात. ठीक आहे. म्हणजे आपण इक्विव्हॅलन्सच्या डेफिनेशननं पण जाऊ शकतो आणि कॉलममधल्या व्हॅल्यू सेम आहेत का ते पण चेक करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. सो बघा, फर्स्ट आहे निगेशन ऑफ कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय, अँड. मग पी
अँड क्यू घेतला आपण आणि त्याचं आपण निगेशन घेणार, निगेशन. मग हे इक्विवॅलंट, हे इक्वल कशाशी असते, हे निगेशन आतमध्ये मर्ज होणार, म्हणजे प्रत्येक स्टेटमेंटला निगेशन येणार आणि अँडचं काय होणार, ऑर होणार, म्हणजे व्हॅल्यू काय येणार, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. ठीक आहे. इट मीन्स दॅट निगेशन ऑफ कंजंक्शन ऑफ टू सिम्पल स्टेटमेंट इज द डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन, म्हणजेच ऑर, दोन स्टेटमेंट ऑरनी जोडणार आणि आपण त्याचं निगेशन घेणार. मग बघा पी ऑर क्यू घेतला आणि त्याचं निगेशन, मग ते कशाशी इक्वल येईल, हे निगेशन जे आहे ते आतमध्ये मर्ज होईल प्रत्येक स्टेटमेंटला आणि ऑरचं काय होईल, अँड होईल. म्हणजेच काय होईल ते निगेशन पी अँड निगेशन क्यू. म्हणजेच काय, इट मीन्स दॅट निगेशन ऑफ डिसजंक्शन ऑफ टू सिम्पल स्टेटमेंट इज द कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. ठीक आहे. नेक्स्ट आहे निगेशन ऑफ निगेशन, म्हणजेच काय, आपण बघितले निगेशन ऑफ पी काय असते, दोन्ही निगेशन सेम व्हॅल्यूला काय असते, तीच व्हॅल्यू असते, म्हणजे निगेशन ऑफ निगेशन पी काय असेल, पीच असेल. ठीक आहे. नेक्स्ट आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. ठीक आहे. आणि ब्रॅकेटमध्ये काय, इम्प्लिकेशन ॲज डिसजंक्शन, म्हणजेच काय, आपण पी अँड क्यू कशाशी इक्वल असते बघितलं, निगेशन पी ऑर क्यू. ठीक आहे. पी इम्प्लाइज क्यू इज इक्विवॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. मग दोन्ही साईडला जर आपण निगेशन घेतलं तर व्हॅल्यू काय येईल, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज इक्विवॅलंट टू निगेशन, हे निगेशन काय होईल, प्रत्येक व्हॅल्यूला लागेल आणि निगेशनमध्ये ऑरचं अँड होतं, अँडचं ऑर होते, आपण बघितले. मग काय होईल, निगेशन ऑफ पी, ऑरचं काय होईल, अँड होईल आणि निगेशन ऑफ क्यू. मग निगेशन ऑफ पी काय असते, पी असते. मग काय येईल व्हॅल्यू, पी अँड निगेशन क्यू येईल. ठीक आहे. जेव्हा आपण निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू घेणार तेव्हा त्याची व्हॅल्यू काय येईल, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. नेक्स्ट आहे निगेशन ऑफ बाय कंडिशनल. सो बघा, बाय कंडिशनल इन टर्म्स ऑफ कंजंक्शन, डिसजंक्शन अँड निगेशन. ठीक आहे. मग पी इक्विवॅलंट ऑफ क्यू इज इक्विवॅलंट टू काय असती व्हॅल्यू, निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. हे आपण बघितलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे. ह्याचं आपण ट्रूथ टेबल पण बघितलेलं आहे. ठीक आहे. मग आता ह्याचं जेव्हा आपण निगेशन घेणार तेव्हा बघा व्हॅल्यू काय येते, निगेशन ऑफ पी इक्विवॅलंट क्यू इज इक्विवॅलंट टू निगेशन ऑफ राईट हँड साईड. ठीक आहे. मग निगेशन ऑफ ऑल दिस ब्रॅकेट, म्हणजेच निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी. मग आता निगेशन काय होईल, प्रत्येक ब्रॅकेटमध्ये मर्ज होईल आणि अँडचं काय होईल, ऑर होईल. ठीक आहे. म्हणजेच निगेशन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट आहे असा, निगेशन पी ऑर क्यू, अँडचं काय होईल, ऑर होईल आणि निगेशन ऑफ सेकंड ब्रॅकेट, निगेशन क्यू ऑर पी. मग निगेशन काय होईल, परत मर्ज होईल या ब्रॅकेटमध्ये, परत ऑरचं अँड होईल, अँडचं ऑर होईल. मग काय होईल, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू ऑर, हे ऑर आहे असं राहील आणि नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये परत निगेशन मर्ज होईल, काय होईल, निगेशन ऑफ क्यू, ऑरचं काय होईल, अँड होईल, निगेशन ऑफ पी. ठीक आहे. मग निगेशन ऑफ पीची व्हॅल्यू काय असते, पी असते आणि निगेशन ऑफ क्यूची व्हॅल्यू क्यू असते. मग काय होईल टोटल स्टेटमेंट, पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. ठीक आहे. सम मोर कंपाऊंड स्टेटमेंट्स बघा, आयदर, फर्स्ट आहे आयदर ऑर अँड नायदर नॉर. एक्झाम्पल बघा, आयदर अशोक विल विन द गेम ऑर बाल विल विन द गेम. मग सिम्बॉलिकली ह्याचं आपण कसं लिहिणार, ए ऑर बी, एकतर तो जिंकेल किंवा तो जिंकेल, म्हणजेच काय इथं ऑर वापरणार. ठीक आहे. मग काय होईल सिम्बॉलिकली, ए ऑर बी. मग द निगेशन ऑफ ए ऑर बी काय असते बघितलं आपण, निगेशन ऑफ ए ऑर बी फक्त ऑरचं अँड होणार आणि निगेशन ईच स्टेटमेंटला लागणार, म्हणजेच काय येणार ते, निगेशन ए अँड निगेशन बी, विच मीन्स नायदर ए नॉर बी. म्हणजेच आयदर ऑरचं निगेशन आहे, नायदर नॉर. ठीक आहे. म्हणजे ते निगेशनचं स्टेटमेंट काय होईल, नायदर अशोक विल विन द गेम नॉर बाल विल विन द गेम. ठीक आहे. आता सेकंड आहे अनलेस, म्हणजे आयदर ऑर नायदर नॉरला काय असते, आपण ऑरचं यूज करतो आहे. ठीक आहे. आणि अनलेस बघा, अनलेस यू वर्क हार्ड यू विल फेल, म्हणजेच काय, इट मीन्स इफ यू डू नॉट वर्क हार्ड देन यू विल फेल. मग सिम्बॉलिकली अनलेस आपण कसं लिहिणार, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन घेणार आणि सेकंड काय आहे, त्याचा इम्पॅक्ट आहे, म्हणजे ते काय होईल, इम्प्लिकेशन होईल. ठीक आहे. म्हणजेच निगेशन एच इम्प्लाइज एफ. ठीक आहे. म्हणजेच जर
तुम्ही फर्स्ट निगेशन एच म्हणजेच काय, फर्स्ट स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे इफ यू डू नॉट वर्क हार्ड म्हणजे काय, त्या स्टेटमेंटचं निगेशन आहे. देन यू विल फेल मग ते काय, त्याचा इम्पॅक्ट आहे म्हणजेच काय होणार, इम्प्लिकेशन येणार म्हणजेच निगेशन एच इम्प्लाइज एफ. ठीक आहे. दिस इक्विवॅलेंट टू, मग जर आपल्याला माहिती आहे पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय असते, निगेशन पी ऑर क्यू असते. ठीक आहे. मग इथं पीच्या ठिकाणी काय आहे, निगेशन एच आहे आणि क्यूच्या ठिकाणी एफ आहे. मग हे म्हणजेच काय येणार, फर्स्टचं निगेशन म्हणजेच निगेशन ऑफ एच ऑर एफ. मग निगेशन ऑफ एच काय असते, एच असते, दॅट इज एच ऑर एफ. मग ह्याचं मिनिंग काय झालं, एच ऑर एफचं ते फर्स्टमध्ये कन्वर्ट झालं. ठीक आहे. अनलेस आयदर ऑर पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे त्यामुळे आयदर ऑर म्हणजेच काय, आयदर यू वर्क हार्ड ऑर यू विल फेल यामध्ये कन्वर्ट झालं. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नॉट बोथ अँड बोथ नॉट. ठीक आहे. हे दोन्ही वेगळे वेगळे मिनिंग होतात त्याची, नॉट बोथ आणि बोथ नॉटचे. एक्झाम्पल बघा, अशोक अँड बाल आर नॉट बोथ हॅप्पी. आणि सेकंड स्टेटमेंट आहे, अशोक अँड बाल आर बोथ नॉट हॅप्पी. म्हणजे नॉट आणि बोथ हे इंटरचेंज आहे. दोन्ही स्टेटमेंट जर तुम्ही बघितला तर दोन्हीचे मिनिंग डिफरंट येतात. ठीक आहे. हॅव डिफरंट मिनिंग्स. द फर्स्ट मीन्स निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजे फर्स्ट जे स्टेटमेंट आहे ते म्हणजे काय येते, कंजंक्शन म्हणजेच अँड. निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजेच निगेशन ऑफ ए अँड बी यामध्ये येते. आणि सेकंड स्टेटमेंट आहे ते कंजंक्शन ऑफ निगेशन म्हणजेच काय, निगेशन ए अँड निगेशन बी असं होते. ठीक आहे. कळालं दोन्हीतला फरक. आता बघा नेक्स्ट, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट. निगेशन ऑफ हे बघितलं आपण, निगेशन ऑफ पी इक्विवॅलेंट टू क्यू काय असते, पी अँड निगेशन क्यू ऑर क्यू अँड निगेशन पी. आणि निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असते, पी अँड निगेशन क्यू. फक्त पी इम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन पी ऑर क्यू, मग त्याचं परत आपण निगेशन घेणार, तर मग काय होईल, पी अँड निगेशन क्यू. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघूया, स्टेटमेंट फॉर्म्स बघूया. म्हणजे 3 आहेत स्टेटमेंट फॉर्म्स, एक तर टॉटॉलॉजी, कॉन्ट्रॅडिक्शन आणि कंटिंजन्सी. ते आपण नेक्स्ट लेक्चरला करूया. ठीक आहे. थँक्यू.